जय भीम इंडिया न्यूज में मैं पूनम काले आपका स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। पिछले 1.5 महीने से जारी राजनीतिक ओबीसी आरक्षण की लगातार चर्चा होती रही है। राजधानी दिल्ली में रविवार 7 अगस्त को ओबीसी का राष्ट्रीय अधिवेशन संपन्न होने जा रहा है। इस राष्ट्रीय अधिवेशन का उद्घाटन राष्ट्रवादी कांग्रेस के सर्वेसर्वा सांसद शरद पवार इनके हाथों किया जाएगा। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगढ़ के मुख्यमंत्री भूपेश बघेल, केंद्रीय वित्त मंत्री भगवान कराड़, मध्य प्रदेश के सांसद गणेश सिंह प्रमुखता से अतिथि के रूप में उद्घाटन में उपस्थित रहेंगे। ऐसी जानकारी राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष बबन राव तायवाड़े इन्होंने आयोजित प्रेस वार्ता में दी। इस राष्ट्रीय अधिवेशन में बिहार के पूर्व मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव इनका जाहिर सत्कार किया जाएगा। ऐसी जानकारी भी तायवाड़े इन्होंने दी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 7वं राष्ट्रीय महाधिवेशन 7 ऑगस्ट 2022ला दिल्ली येथील तालकोटरा स्टेडियममध्ये आयोजित केलेलं आहे। या अधिवेशनाचं उद्घाटन या देशाचे नेते, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख, माजी कृषी मंत्री माननीय नामदार शरदराव पवार साहेब करणार आहेत। तसेच या अधिवेशनाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्रजी बघेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री पाटील साहेब आणि आमचे कराड साहेब, महाराष्ट्राचे छगन भुजबळ साहेब, विजय वडेट्टीवार साहेब, नानाभाऊ पटोले, परिणय फुके, अभिजित वंजारी, आणखी इतर राज्याचे सर्व खासदार, माजी मंत्री, देशभरातनं सर्व जस्टिस ऐश्वर्याजी हे सर्व या अधिवेशनाला दिवसभर त्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। आणि या अधिवेशनामध्ये आमच्या 22 मागण्या ज्या आहेत केंद्र सरकारशी संबंधित त्यावर चर्चा होऊन त्यावर ठराव पारित करून ते पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारकडे या सर्व अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करणार। येणाऱ्या होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी। केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालय सुरू करण्यात यावं। या देशातील 60% ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% राजकीय आरक्षण देण्यात यावं। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्यात यावा। विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप मिळावी। विधानसभा आणि लोकसभेमध्ये ओबीसींना स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा करण्यात यावी। ज्युडिशियरीमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टापासून हायकोर्टापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंत ओबीसींना आरक्षण लागू करण्यात यावं। पदोन्नतीमध्ये ओबीसींना आरक्षण लागू करण्यात यावं। शेतकरी शेतमजुरांना 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी। ओबीसी विद्यार्थ्यांकरता प्रत्येक तालुका आणि जिल्हा स्तरावरती हॉस्टेल उभारण्यात यावे। स्मार्ट ग्राम योजना ओबीसी लोकांसाठी सुरू करण्यात यावी। अशा प्रकारचे 22 ठराव या ठिकाणी मांडले। कोल्हापुर में जिला परिषद के आरक्षण जाहिर हो गए हैं। जिला में 10 विधानसभा और 12 तहसील है, लेकिन कई तहसील में अनुसूचित जाति के एक भी प्रभाग आरक्षण नहीं है। इस बात पर ब्लैक पैंथर पक्ष की ओर से अध्यक्ष सुभाष देसाई इनके नेतृत्व में भारतीय राज्य घटना कलम 14 अनुसार सभी को समान न्याय मिलना चाहिए, ऐसी मांग लेते हुए जिलाधिकारी को निवेदन दिया गया। ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय कांबळे साहेब यांना आम्ही आत्ताच निवेदन दिलेलं आहे की या निवेदनामध्ये आमची मागणी अशी आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुके आणि 10 विधानसभा आहेत। मिनिमम 12 तालुक्यातील प्रत्येक मतदारांना न्याय मिळण्यासाठी, मागासवर्गीय लोकांना न्याय मिळण्यासाठी आरक्षण पडलं पाहिजे। यासाठी जर त्यांनी 13% आरक्षण जर काढलं, या टक्केवारीनुसार जर विचार केला तर 10 ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 मतदारसंघ आरक्षित ठेवले जातात। मुळात या निकष न लावता लोकसंख्येचा निकष लावल्यामुळे पन्हाळा तालुक्यातील एकाच तालुक्यामध्ये 4 अनुसूचित जातीच्या जागा राखीव राहिलेल्या आहेत। त्यामुळे हे रद्द करून चंदगड तालुका असेल, हातकणंगले असेल, शिरोळ असेल, राधानगरी असेल, कागल असेल, करवीर असेल, शाहूवाडी असेल, गगनबावडा असेल इत्यादी तालुक्यांच्यावर अन्याय झाल्याने आमची अशी मागणी आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 नुसार कायदा सर्वांना समान असताना अशा पद्धतीचं आरक्षण टाकल्यामुळे आमच्यावर
पारंपरिकरित्या म्हणण्यापेक्षा अनेक वर्ष अन्यायाला सामोरं जावं लागणार आहे. आमचा एकही प्रतिनिधी तिथं निवडून जाणार नाही. उदाहरणार्थ चंदगड तालुक्यामध्ये गेली 15 वर्षापासून एक ठेवता येत नाही, तसं त्याला उमेदवारीपासून देखील वंचित ठेवता येत नाही. त्यामुळे या कायद्याचा विचार करून सर्वांना समान न्याय या पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता जे तत्कालीन आरक्षण जे काढलेलं आहे ते रद्द करून सर्वांना समान न्याय या पद्धतीनं प्रत्येक तालुक्याला मिनिमम एक मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात यावा अशी मी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं मागणी करतो. अन्यथा आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत. अखिल भारतीय सम्राट अशोक सेना के मूर्तिजापुर तालुका में दुर्गवाड़ा कृषि जिले के प्रशासन को न्याय नहीं देने पर 10 दिनों में आत्मदाह की चेतावनी दी है। ऐसा इसलिए है क्योंकि जिला प्रशासन ने पिछले 40 वर्षों से दुर्गवाड़ा और मूर्तिजापुर तालुका के आसपास के क्षेत्रों में किसानों के अतिक्रमण धारकों और श्रेणी में भूमि धारकों की भूमि को बेदखल कर दिया है। अब किसान की भूखे मरने की बारी है, इसलिए उसे तुरंत न्याय दिया जाए, अन्यथा अखिल भारतीय सम्राट सेना को न्याय नहीं मिलने पर अकोला जिला प्रशासन को अगले 10 दिनों में भूख हड़ताल या आत्मदाह की चेतावनी दी गई है। सम्राट सेनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल भाऊ खंडारे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, जे आपल्या मूर्तिजापूरचे तालुक्यातील जे अतिक्रमण धारक जे होते आपल्या दुर्गवाडा आणि कामना सावंगी आणि निंबा हे 30-40 वर्षापासून अतिक्रमणच्या जमिनी काय म्हणतात फिरत आहे आणि काय शासनाचे काय म्हणतात दंड पण कामं भरत आहे आणि कायद्यानुसार हे काय जमिनी आतापर्यंत यांच्या नावावर काय म्हणतात पाहिजे होत्या, पण काही कारणास्तव त्या झाल्या नाही. आज गावातील काही कट कारस्थान कामता रचणाऱ्या कामा लोकांनी यांचे हिरवे बगार जे समजा उभे पीक होते त्यांच्यावर म्हणजे ट्रॅक्टर वगैरे घातला आणि काय यांच्यासोबत गनिमी कावा केला. तर त्या कामा संदर्भात आम्ही कलेक्टर कामा साहेबांना निवेदन दिलं की बा जे यांचे 4-4, 5-5 लाखाचे पिकं या कामा समाजकंटकांनी उद्ध्वस्त केले त्यांच्याकडून ती कामांना नुकसान भरपाई काय यांना देण्यात यावी आणि काय यांना न्याय देण्यात यावा. अगर यांना 10 दिवसात न्याय नाही दिला तर कामता सम्राट शरीर झाले शेकडो कामता शेतकरी इथे काय म्हणतात उपोषणाला बसतील आणि जोपर्यंत न्याय यांना मिळणार नाही, जोपर्यंत काय नुकसान भरपाई यांना मिळणार नाही तोपर्यंत यांचं आंदोलन हे चालूच आहे. हां रेडी. माझं नाव राजपुताजी कंपटे, राणा दुर्गाळ तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला. मानव हक्क अभियानाच्या वतीने मी विनंती करतो की 20 ते 25 वर्षापासून शेती काढलेली आहे आणि ते हंगामात पेरणी करून आमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान भरपाई करून आम्हाला न्याय मिळावा. इतर लोकांनी जमीन काढली, इतर लोकांच्यावर कारवाई करण्यात यावी, जसं आमच्यावर न्याय झाला याचा न्याय मिळावा ही साहेबांना विनंती. जहां एक और आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू देश के राष्ट्रपति के पद पर विराजमान है, वहीं आदिवासी समुदाय के युवकों को अपने ही समुदाय के 4 लोगों ने लगभग 2 करोड़ रुपए की धोखाधड़ी का मामला सामने आया है। रेलवे, स्टेट बैंक, इनकम टैक्स, नगर निगम, मेडिकल हॉस्पिटल आदि में सरकारी नौकरी दिलाने का लालच देकर नागपुर स्थित बैरामजी टाउन कुछ रहिवासियों के साथ यह धोखाधड़ी की गई है। सदर थाने में आरोपियों के खिलाफ FIR दर्ज कराने के बावजूद धोखाधड़ी करने वाले 4 आरोपियों को अभी तक गिरफ्तार नहीं किया गया। सुनील उइके, इनसे मेरी पहचान थी। पहचान होने के नाते इन्होंने एक दिन मुझको घर पर बुलाया कुछ काम होने के बाद में बातचीत में पूछा एजुकेशन वगैरह। मैंने बताया मैं 12th पास हूँ, 2nd ईयर, मेरा CCTV कैमरे का काम है। और बातचीत करते करते उन्होंने बताया कि अपने पास में ऐसी एक जगह ही है नौकरी के लिए, ऐसा सुनील उइके इन्होंने बताया। ठीक, तो मैं बोला, उन्होंने कुछ पैसे के मांगने की है, बोले रजिस्ट्रेशन के लिए 2 लाख रुपए रखते। तो मैंने इनकार कर दिया कि मैं रजिस्ट्रेशन के लिए इतने पैसे तो नहीं दे पाऊँगा, मेरी कैपेसिटी नहीं है। फिर डिमांड पर आए वो, तू कितने पैसे दे सकता? मैं बोला पैसे मेरे पास में मैं दे ही नहीं सकता, पैसे दे ही नहीं सकता मैं।
तो बोले कितने दे सकता, 1.5 लाख रुपए। मैं बोला नहीं। मैं बोला 50,000, नहीं। मैं बोला सर मैं पैसे दे नहीं पाऊँगा क्योंकि मेरी कैपेसिटी नहीं है। तो फिर एक काम कर, बोले तो अपने डॉक्यूमेंट्स लेकर आ जा और तुम्हारा रजिस्ट्रेशन करना है मुझको। तो मैंने डॉक्यूमेंटेशन दिया, फिर उन्होंने रजिस्ट्रेशन हो गया। बोले अब तुमको एक 5,000 का चालान आया है, चालान के माध्यम से मुझसे पैसे लिए। पैसे लेने के बाद में फिर जब मैं पूछने लगा तो होने का है, आने का है, 10 दिन में आ जाएगा, 10 दिन होने के बाद में जाओ तो फिर वही बात, आने का है कि जब भी जाओ तो हर टाइम एक्सक्यूज़ एक्सक्यूज़ एक्सक्यूज़, हर तरीके के एक्सक्यूज़। समझ में आ गया था कि यह आदमी अपने साथ में कुछ तो भी धोखाधड़ी कर रहा है और सारे एक्सक्यूज़ सब ऐसे ही थे उनके। कोई भी इसमें उन्होंने हमको प्रॉपर ये नहीं दिया, तो हम समझ गए कि इन्होंने हमारे साथ में कुछ ठगी किया है। ऐसे कितने लोगों के साथ उसने इस तरह का सर, धोखाधड़ी की? मुझे पता है कि मैं जिस बस्ती में रहता हूँ वहाँ पर तो 15 से 20 लोगों से इन्होंने ठगी किए हैं और इनके टारगेट में इनकी मुँह जबानी है कि हमने 300 लोगों का रजिस्ट्रेशन किया है। ऑलमोस्ट इन्होंने 3 CR के पास, 3 करोड़ के आसपास का इन्होंने घापाला करके बैठे हैं। कितने लोग शामिल है इसमें? जी, कितने लोग शामिल है घोटाले में तो सर 4 लोग इसमें शामिल है। तो बोले एक जगह है बोले, और मेरे को बोले 8 लाख रुपए लगेंगे काका बोले एडजस्ट करने के लिए। बोले तुम बोले ये करो बोले। तो मैं वो मनीष उइके के थ्रू उसके घर पे गया, बच्ची के कागज़ पत्र लेने लगाया। उसने जेरॉक्स निकाले, जेरॉक्स स्कूल लिविंग ये वो मार्कशीट वगैरह के। और उसकी जो लड़की आई वो लड़की था सुनील उइके। उसने बताया कि मेरा बोले वो अजीत डोभाल और वो अमित शाह जी के नज़दीक के संबंध है, और उसमें मैं बोले आपकी बेटी को एडजस्टमेंट कर दूंगी लेकिन आधा पेमेंट तो देना ही पड़ेगा आपको। तो फिर वो कुछ दिन के बाद मनीष उइके जो सुनील उइके का भतीजा है वो आया और मेरे को 50,000 मंगा गोंडवाना चौक पे, कैश में दिया मैंने। और उसके बाद में फिर और 2-4 रोज के बाद में मेरे से 1 लाख रुपए लिया मंदिर के सामने। फंसाया तो उसने बहुत लोगों को है, लेकिन कुछ लोग हमारे संपर्क में आए, कुछ लोग आने गए। आया तो अंदाजन 200-250 लोगों को फंसाया है सर। हमारे यहाँ काका नौकरी लगा के दे रहा है सुनील उइके। तो बोले तुम कुछ करेंगे क्या? बोले मेरे लड़के बोले जॉब है बोले। तो मैं बोला अभी मेरा लड़का आके बोला कि भाई पापा ऐसी सी बात है कि पैसे मांग रहे हैं और बोल रहे कि नौकरी लगा के देंगे। तो मैं बोला आज की तारीख में कहाँ किसको नौकरी मिलती है? हाँ, तो फिर उन्होंने क्या किए, ये राकेश, आशीष, मनीष, इन्होंने वो मेरे बड़े भाई के लड़के को उचका करके उसको बोले कि भाई तेरा तो जम गया है जीतू कश्यप का, तो तू बोले कि तेरे काका को और तेरे भाई को, काका के लड़के को कि भाई मेरा जम गया तो तू भी अपना जमा ले, हाँ ऐसा करके। तो वो बोले ठीक है। तो उसको उसने उचकाया और उसको बोला कि भाई तू भी कर ले अपना मेरे जरिया। तो उसने भी करा और उसने जब किया और जब पैसे के लिए हम तो उन्होंने मांग रखी कि 8 लाख रुपए लगेंगे। तो बोले फिलहाल में बोले तुम एक काम करो, बोले 1 लाख रुपए दो। अभी उसने बोला कि 1 लाख। जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या आप पाइल से परेशान हैं? क्या आप प्रेगनेंसी में होने वाले पाइल से भी परेशान हैं? आधुनिक लेजर मशीन व डिया थेरेपी मशीन द्वारा पाइल्स, फिशर, फिस्टुला, पाइलोनिडल साइंस का प्रोक्टो एंडोस्कोपी द्वारा निदान केवल 15 मिनट में बिना चीरफाड़, रक्तस्राव व बिना दर्द के साथ विश्वसनीय इलाज। विशेष प्रशिक्षण प्राप्त डॉक्टर सत्यम सुपारे MS, इनके 3000 से ज्यादा सफल ऑपरेशन व मुंबई से विशेष प्रशिक्षण। साथ ही प्रेगनेंसी में होने वाले पाइल्स पर विशेष बिना ऑपरेशन इलाज। आधुनिक पद्धति, क्षौर सूत्रा, सभी इंश्योरेंस के साथ मेडिक्लेम सुविधा। एस्ट्रो ड्राइवर को 50% छूट। आज ही विजिट करें सूर्या मल्टी स्पेशलिटी लेजर हॉस्पिटल, KDK कॉलेज रोड, नंदनवन, नागपुर। फोन नंबर 9011153200। ब्रेक के बाद आपका स्वागत है।
बीते 40 साल से भी ज़्यादा फुले शाहू आम्बेडकरी आंदोलन में अपना महत्वपूर्ण योगदान देने वाले ज्येष्ठ आम्बेडकरी नेता सुरेश गायकवाड़, इनका 65वां जन्मदिन सुरेश दादा गायकवाड़ मित्र मंडल और कार्यकर्ताओं की ओर से बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर सामाजिक, धार्मिक तथा राजनीतिक संगठन के पदाधिकारियों ने गायकवाड़ इनका बधाई दी। मी प्राध्यापक देवीदास मनोहरे, शाहू फुले आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार माननीय नेते सुरेशदादा गायकवाड यांच्यासोबत गेली 30 वर्षापासून चळवळीमध्ये काम करतो आणि हा दिवस 1 ऑगस्ट त्यांचा जो वाढदिवस म्हणून कार्यकर्ते साजरे करतात, तर हा एका व्यक्तीचा वाढदिवस नसून संबंध शाहू फुले आंबेडकरी चळवळीचा वाढदिवस असतो। आणि जसं एखाद्याच्या घरी जर काही मंगल कार्य असेल तर त्या घरचीच मंडळी नाही तर त्याचे नातेवाईक जसे राबत असतात, त्याप्रमाणे दरवर्षी कार्यकर्ते हा वाढदिवस चळवळीचा वाढदिवस म्हणून अत्यंत उत्साहाने आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करत असतात। हा वाढदिवस साजरा करत असताना याच्या पाठीमागची भूमिकासुद्धा अशी असते की या वाढदिवसापासून काहीतरी संकल्प घेऊन कार्यकर्त्यांनी एक ऊर्जा घेऊन वर्षभर पुढे काम करायला लागलं पाहिजे। आजची शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील राजकारणातील परिस्थिती जर बघितली तर ती अत्यंत निराशाजनक आहे। तरी पण आदरणीय नेते सुरेशदादा गायकवाड यांची जी भूमिका आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर ठाम राहून या समाजासाठी, आपल्या दीन दलित वंचितासाठी जे काही करण्यासारखं आहे ते आपण केलं पाहिजे। आणि म्हणून केवळ आणि केवळ आंबेडकरी विचाराचा वसा घेऊन चालणारा नेता म्हणून माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते त्यांच्यासोबत आजही जोडलेले आहेत। 40 वर्षापूर्वीच्या चळवळीच्या समोरची जी आव्हानं होती त्यापेक्षाही भयानक असं आव्हान 40 वर्षानंतर चळवळीच्या समोर उभं राहिलेलं आहे। त्यावेळेस आव्हानाचा मुकाबला करणारी एकसंघ अशी समाजाची ताकद होती, फळी होती। आज साधारणपणे तसं चित्र दिसून येत नाही। शत्रू प्रबळ होत असताना आपण वरचेवर दुर्बल होत आहोत। तर याच्यामध्ये कुणाचे काय दोष आहेत हा सविस्तर तपासाचा भाग आहे, परंतु ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून आंबेडकरी चळवळीला कदाचित गेल्या 20-25 वर्षामध्ये आंबेडकरी चळवळ असेल, राजकारण असेल, याचं जे साचलेपण आलेलं आहे, या साचलेपणामुळं आज परिस्थिती आपल्याला कुठेतरी हाताबाहेर गेल्यासारखे वाटते। परंतु निसर्गाचा नियम आहे, नवनिर्माण अपेक्षित आहे। 72ला जसं नवनिर्माण झालेलं होतं तसंच या पुढच्या काळामध्ये युवकांमध्ये एक नवनिर्माण होईल आणि प्राप्त परिस्थितीचा आणि यापुढं संभाव्य जी काही परिस्थिती आणि धोके उद्भवणार आहेत त्याचा मुकाबला करण्याची ताकद त्या नवनिर्माणामध्ये असेल असं मला वाटते। मी निराशावादी नाही, मी पूर्णपणे आशावादी आहे आणि चळवळीच्या दृष्टीनं मी पॉझिटिव्ह आहे। मी PS गवळे, मी सुद्धा पॅन्थरपासूनचा कार्यकर्ता आहे, परंतु गेल्या 35 वर्षापासून आदरणीय सुरेशदादा गायकवाडसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक ह्या चळवळीमध्ये त्यांच्यासोबत आहे। आज दादांचा 65वा ह्या ठिकाणी वाढदिवस सकाळपासून सुरू झालेला आहे। हजारो कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आतासुद्धा रांग चालू आहे आणि रात्री जवळजवळ 11-12 वाजेपर्यंत दररोज आज हजारो कार्यकर्ते दादांना शुभेच्छा देण्यासाठी व पुढील जी समाजाची जी दिशा आहे की दादाच्या विचारातूनच ह्या ठिकाणी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक आणि राजकीय जे स्वप्न होतं ते साकार करण्याचा विचार आदरणीय सुरेशदादा गायकवाड यांच्या विचारातूनच होऊ शकतो। आदरणीय सुरेशदादा गायकवाड यांना राजकीय, सामाजिक अशी महाराष्ट्राचं जाण असणारा असा हा नेतृत्व आहे
आणि जवळजवळ त्यांनीसुद्धा आपलं आयुष्य जवळजवळ 40 ते 45 वर्षांचं आयुष्य अख्ख्या चळवळीमध्ये समर्पित केलेलं आहे. अशा माणसाकडूनच ह्या ठिकाणी ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या समाजाचं जर भवितव्य कोणाच्या विचारातून होणार असेल तर शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन ज्यांच्याकडं राजकीय गणितांची मांडणी आणि मतदारसंघाची मांडणी असणारा असं जे नेतृत्व आहे आदरणीय सुरेशदादा गायकवाड आहेत. 1 अगस्त 2022 को लहूजी वस्ताद क्रांति सेना तथा संपूर्ण मातंग समाज की ओर से साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे की जयंती बड़े धूमधाम से और उत्साह से कुछ युवाओं के नेतृत्व में शांतिपूर्ण मनाई गई। यह जयंती अन्नाभाऊ साठे नगर से रैली निकालकर शिवाजी नगर से छत्रपति शिवाजी महाराज के पुतले को माल्यार्पण किया। अत्यंत दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजामध्ये, मातंग समाजामध्ये त्यांचा जन्म वाटेगाव या छोट्याशा खेड्यामध्ये वाळवा तालुका आणि सांगली जिल्ह्यामध्ये झालेला आहे. पण जन्मताच त्यांच्या पदरी संपूर्ण दारिद्र्य आलेलं आहे. 18 विश्व दारिद्र्य, त्यामध्येही समाज व्यवस्थेनं त्यांना झिडकारलेलं, नाकारलेलं असल्यामुळे अण्णाभाऊ साठे केवळ 1.5 दिवस शाळेमध्ये जाऊ शकले. समाज व्यवस्थेचे ते बळी ठरलेले आहेत आणि पोटाची खळगी भरण्यासाठी मग त्यांना आपलं गाव सोडून मुंबई ते वाटेगाव हा 600 किलोमीटरचा प्रवास म्हणजे पायी चालत जावं लागलेला आहे. मुंबईत गेल्यानंतरही राहायला घर नाही, पाय ठेवायला जागा नाही, अशा प्रसंगी त्यांनी मिळेल ती कामं केली. त्यामध्ये हमालीचं काम असेल किंवा इतरही. नंतर त्यांनी गिरणीमध्ये काम करायला सुरुवात केली. गिरणीमध्ये काम करताना त्यांनी गिरणी कामगारांच्या व्यथा वेदना अगदी जवळून जाणवल्या. त्यामध्ये ते साहजिकच मार्क्सवादाकडे झुकले. मार्क्सवादाने त्यांना कळवून दिलं की भांडवलदार जे करतायत, भांडवलदार हे कामगारांचं शोषण करतायत. जे तुमच्या कष्टामधून नफा मिळवतात तो संपूर्ण नफा हा भांडवलदारांच्या खिशात जातो आणि कामगार हा उपाशीच राहतो. त्यामुळे कामगारांचं जे जगणं होतं ते बकाल वस्त्यांमधून, रोगराईने आणि अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये ते जीवन व्यतीत होते. अशा प्रसंगी अण्णाभाऊंनी साम्यवादाचा लढा त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आम्हाला आमचा न्याय्य वाटा मिळाला पाहिजे, आमचा न्याय्य हक्क मिळाला पाहिजे, हे अण्णाभाऊ आपल्या कलापथकाच्या माध्यमातून, त्यानंतर त्यांनी लाल बावटा या कलापथकाच्या माध्यमातून जनजागृतीचं सुद्धा कार्य केलं. जय भीम इंडिया न्यूज में लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। कोल्हापुर का साज महाराष्ट्र का ताज, इस टैगलाइन अंतर्गत केएनसी सर्विस कोल्हापुर जिला शराब संघ तथा स्थानिक संगठन की ओर से 12 व 13 सितंबर को कस्बा बावड़ा महासैनिक दरबार हॉल में ज्वेलरी मशीन का प्रदर्शन होने जा रहा है। इस बात की जानकारी शराब संघ के अध्यक्ष भरत ओसवाल और क्रांति नागवेकर ने प्रेस वार्ता में दी। कोल्हापूर जिल्हा शराब संघ व केएनसी सर्व्हिसेस या दोघांच्या विद्यमाने आम्ही कोल्हापूरमध्ये 12 व 13 सप्टेंबर रोजी ज्वेलरी व ज्वेलरी मशिनरीचं एक भव्य एक्झिबिशन आम्ही कोल्हापुरात पहिल्यांदाच, म्हणजे ज्वेलरी मशिनरीचं एक्झिबिशन सगळ्यात पहिल्यांदा आम्ही कोल्हापुरात घेत आहोत। या पाठीमागचा उद्देश असा आहे की कोल्हापूरमध्ये, महाराष्ट्रात जर बघायला गेला आपण तर मुंबईनंतर कोल्हापूर हे मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे। मात्र या 10-15 वर्षामध्ये ही कला जी आहे किंवा आपल्या इथलं मॅन्युफॅक्चरिंगला जे काही उत्पादन होतं ते अतिशय त्याला मागणी कमी होत चाललेली आहे आणि त्या याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान, एक नवीन मशिनरी ह्या इथल्या लोकांनी आपण इथल्या कारागिरांना आणि सुवर्णकार बंधूंना दाखवून आपल्या इथल्या लोकांचं काम कसं वाढेल, इथला बिझनेस कसा वाढेल
हा त्याचा प्रामाणिक हेतू आम्ही या कोल्हापूर जिल्हा सराफ संघातर्फे करत आहोत. याचबरोबर आमच्या कोल्हापूर जिल्हा सराफ संघातर्फे जे ज्वेलरी डिझायनिंग वगैरे आहे ते ह्याच्यातनं करून तिथल्या लोकांना ती मशिनरी घेण्यासाठी MSMEचं आपण एक चर्चासत्र अशा पद्धतीचे कार्यक्रम यातनं देऊन कोल्हापूरचं नाव जे अखंड भारतात आहे ते भारताच्या पलीकडे पण कशा पद्धतीनं चांगला व्यवसाय होईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शेतकरी कामगार पक्ष का अमृत महोत्सवी वर्धापन दिन रायगढ़ जिले के वडखल में विधायक जयंत पाटिल के नेतृत्व में हुआ। इस वक्त स्वाभिमानी शेतकरी संगठन के अध्यक्ष और पूर्व सांसद राजू शेट्टी और आपके कैबिनेट मंत्री दिल्ली आपके अध्यक्ष गोपाल राय ने सरकार के कारोबार पर आलोचना की। आगे चलकर एक विचार के राजनीतिक दल एक होकर जनता को न्याय देने के लिए काम करने का संकल्प किया गया। इस समय आगे आने वाले चुनाव की रणनीति बनाई गई। सरकारी कामगार पक्ष के 75वीं वर्षगांठ के साथ साथ हिंदुस्तान की आजादी की 75वीं वर्षगांठ है। अब हम सब जानते हैं हिंदुस्तान की आजादी के लिए, देश की आजादी के लिए करोड़ों करोड़ों लोगों ने अपना सब कर्म न्यौछावर किया। इसलिए इस बात चाहता हूं कि सरकारी कामगार पक्ष के क्रांतिकारी शहीदों के साथ साथ देश की आजादी के लिए जिन लोगों ने अपना सब कुछ न्यौछावर किया, एक बार दोनों हाथ की मुट्ठियां बांध करके, दोनों हाथ ऊपर करके एक बार इनकलाब का नारा लगना चाहिए उनके सम्मान में। दोनों हाथ की मुट्ठियां आजू बाजू जितने क्रांतिकारी बचे हैं वो मुट्ठियां बांधो, और जो आधे वाले बचे हैं वो आधा बांधो, कोई बात नहीं। तो एक बार पूरी ताकत से बोलेंगे, या महाराष्ट्रातल्या चळवळीचा इतिहास शेका पक्षाच्या माध्यमातून 75 वर्षाचा आहे आणि एक चळवळीचा बहुमंत, चळवळीचा साथीदार या नात्यानं त्या महाराष्ट्रातल्या देश कशा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा द्याव्यात या उद्देशाने मी एवढ्या लांब आलो. आज ते चळवळीतले एक पक्ष संपत झालेले आहेत. या चळवळीतल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी विचाराला मुरड घालून इतर पक्षामध्ये जाण्याचा मोह व्हायला लागलाय. त्या पार्श्वभूमीवर या रायगड जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला मी सलाम करेन, कारण तुम्ही शेतकरी कामगार पक्ष टिकवून ठेवलेला आहे. कसं सांगोल्यानं भाई गणपतराव देशमुखांच्या माध्यमातून हा पक्ष टिकवून ठेवलेला होता, तसा कितीही वादळं आली आणि गेली तर या रायगड जिल्ह्यातला शेका पक्षाचा कार्यकर्ता कधी झुलला नाही. या उलट ज्या उद्योगपतीने सगळा देश मुठ्ठीमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला होता, त्या उद्योगपतीला या रायगड जिल्ह्यातून पळवून लावण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, याबद्दल आमच्या मनामध्ये आधार आहे. खरं तर तो एक ऐतिहासिक लढा होता आणि या परिसराला क्रांतीचा रक्तरंजित असा इतिहास आहे. तो इतिहास पुन्हा जागृत करण्याची वेळ आलेली आहे. कारण आज कधी नव्हे तो सामान्य माणूस हतबल झालेला आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या काळामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये स्थिती अशी आहे की कुठल्या पक्षावर, कुठल्या विचारधारेवर विश्वास ठेवावा अशा प्रकारचा संभ्रम आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. राजूवादीचं सरकार आहे, राजूवादीचं सरकार आहे, फक्त 64 कोटी लोकांमध्ये काढले पाहिजे. राजूवादीचं सरकार आणि ते हजारो कोटी रुपये एका मीडियातून खाल्ले, तरी ते मीडिया पण बोलत नाही, कोणी बोलत नाही. ही परिस्थिती सरकार आणीबाणीमध्ये माझे वडील आणि काका जेलमध्ये होते. जबाब विचारला सर्व
सुद्धा आम्हाला देतो. विकासची इतर पण कॉलेज हे बरेच बरेच नाही. कारण आणीबाणी कधी उठेल हे लोकांना माहिती. आणीबाणीमध्ये जी वाईट परिस्थिती आमच्यावर घेतली त्याला धोंडे होते, जे शेजार पक्षाचे लढवय नेते होते, ते सगळे जेलमध्ये कुशे होते, पाटील होते, राहिलं सगळेच होते. आणीबाणी उठली. मी टीव्ही काढताना भेटायला गेलो नवागत पाटील जेलमध्ये तुम्ही लढवायला पाहिजे काय कमी का त्याच्यासाठी आपल्या रूममध्ये त्याच्या ऑफिसमध्ये तिथे आपली मुलं लाकडासाठी ना काय विचार करावा लागेल. आम्ही जिल्ह्यामध्ये भाऊ पवार बघले मुलं गेले आणि लोक उभं राहायलाच तयार नाहीत. पुन्हा आधी काही काय करायचं ही पार्टी बेजारीला 10 दिवस पाठोपाठ उमेदवारी ठीक करण्यासाठी 30 मंडळाची मीटिंग. संजय खड़से के आश्वासन पर शिवनी के सामाजिक कार्यकर्ता और पंचायत समिति के पूर्व सदस्य अकोला के विशाल पाखेरे ने 2 अगस्त को होने वाले आमरण अनशन को फिलहाल के लिए स्थगित कर दिया है. पंचायत समिति के पूर्व सदस्य विशाल पाखरे ने रेजिडेंट डिप्टी कलेक्टर को पत्र लिखकर कहा है कि 14 अगस्त तक इस अतिक्रमण को हटाया जाए, नहीं तो वह 15 अगस्त को फिर से भूख हड़ताल पर चले जाएंगे. लगतच्या शिवनेमधील मच्छी मार्केटमध्ये असलेले गैर कानूनी चिकनचे दुकान ज्याचे मालक शेख रशीद शेख लतीफ या व्यक्तीचं दुकान त्या ठिकाणाहून हटवा म्हणून मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अर्ज देऊन आमरण उपोषणाचा त्यांना इशारा दिला होता. त्यावर आज रोजी अकोला जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्राध्यापक संजयजी खडसे साहेब यांनी मला त्यांच्या दालनामध्ये बोलावून माझ्याशी चर्चा केली आणि ते अतिक्रमण लवकरात लवकर काढण्यात येईल असं मला तोंडी सांगण्यात आले. मी आज रोजी जे आमरण उपोषण करणार होतो त्या आमरण उपोषणाला मी काही दिवसापुरती स्थगिती देणार आहे. हे अतिक्रमण 14 ऑगस्टपर्यंत जर हटलं नाही तर मी माझे आज रोजीचे आमरण उपोषण हे स्वातंत्र्य दिनी अर्थात 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला या ठिकाणी मी करणार आहे. हे असे मी जिल्हाधिकारी कार्यालय यांना लेखी पत्राद्वारे कळवणार आहे. आज के लिए बस इतना ही. देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.